अकोला जिल्ह्यातील सुप्रसिद्ध वान धरणाचे पाणी सर्व गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नगर परिषद व ग्रामपंचायतला पुरवले जाते। या वान धरणावरून येणारी लोखंडी सामूहिक पाईपलाईनला काही समाज कंटकांनी हानी पोहोचवल्यामुळे ती दुरुस्त करावी लागत आहे। त्यामुळे तेल्हारा, अकोट, हिवरखेड, अडगावसह खेड्यामधला पाणी पुरवठा 17 मे ते 19 मे असे 3 दिवस बंद राहणार आहे। तेल्हारा शहर पूर्णतः वान प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असल्या कारणाने येथे पाण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने शहरात हाहाकार होऊन नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे। तेल्हारा नगरपालिकेने जरीही पाण्याची साठवण करावी असे आवाहन केले तरी एकाच वेळेस पाण्याची साठवण करणे अनेक नागरिकांना शक्य न झाल्याने आणि 3 दिवसाचा मोठा कालावधी असल्या कारणाने हा प्रश्न नगर परिषद प्रशासनाला डोकेदुखी ठरणार आहे। तेल्हारा नगरपालिकेने पहिलेच यावर उपाययोजना करण्यास सुरुवात करावी जेणेकरून वेळेवर नागरिकांची गैरसोय होणार नाही। याबाबत विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधून उपाययोजना म्हणून टँकरने पाणी पुरवठा करणार का असा प्रश्न उपस्थित केला असता नागरिकांनी पाण्याची साठवण करावी, नगर परिषद काहीही करू शकणार नाही असे टाळाटाळ करणारे उत्तर त्यांनी दिले। तर नगराध्यक्ष जयश्री पुडकर यांनी नागरिकांनी 3 दिवस पाण्याचा कमी वापर करावा, नगर परिषदेकडून जेही प्रयत्न करता येतील ते करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले। तर लोकजागर मंचाचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी संपूर्ण परिसरातील सरपंच, नगरसेवक यांनी आपापल्या भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन त्यांनी केले। 3 दिवसापासून नगरपालिकेने तेल्हारा शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे सांगितलेले आहे। त्यानंतर आता नगरपालिकेने सांगितल्याप्रमाणे आता ही जनता 3 दिवस आपल्याजवळ एवढा मोठा साठा उपलब्ध नसल्यामुळे तरी जनतेची त्यामुळे तारंबळ होणार आहे। तरी आता जनतेने कमीत कमी आपल्या प्रत्येक नगरसेवकांनी किंवा नगराध्यक्षांनी जनतेला पाणी पुरवठा टँकरद्वारे करावे अशी आमची नम्र विनंती आहे। कारण की 3 दिवस अगोदरपासून नगरपालिकेने नियोजन केलेलं नाही आहे। या नियोजनाचा परतावा हा सगळ्या नागरिकांना भोगावा लागेल। तरी नगरपालिकेने टँकर सुविधाद्वारे आम्हाला पाणी पुरवठा करावा हे आग्रहाची विनंती करत आहे। संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।